ब्रेकिंग न्यूज आहे आणि शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज म्हणावी लागेल, कारण केंद्र सरकारकडून कांदा खरेदीच्या दरात वाढ करण्यात आली आहे। आता कांद्याला 1650 रुपये इतका दर मिळणार आहे, म्हणजे 16 रुपये 50 पैसे किलोला दर मिळणार आहे। बफर स्टॉक योजनेअंतर्गत कांद्याला नवा दर मिळणार आहे। शनिवारपासून हा सुधारित दर लागू होणार असल्याची माहिती समोर आली आहे। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल। सगळ्यात आधी 1235 इतका दर जाहीर करण्यात आला होता, त्याच्यानंतर शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली, त्याच्यामध्ये सुधारणा करण्यात आली। तो दर 1500च्या वर केला होता आणि आता नवीन दर 1650 इतका असेल अशी माहिती समोर येते आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। प्रशांत, शेतकऱ्यांना कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मुख्यतः एक मोठा दिलासा काय निर्णय आहे आणि कशा पद्धतीने तो लागू केला जाणार आहे? प्रियंका, नाशिक असो अहमदनगर असो यासारख्या जिल्ह्यांमध्ये असलेल्या शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा केंद्र सरकारने दिलेला आहे आणि केंद्र सरकारने कांदा उत्पादक जे शेतकरी आहे त्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। 15 रुपये 80 पैशावरून त्यांनी 16 रुपये 50 पैसे हा कांद्याचा दर केलेला आहे। महत्त्वाचं म्हणजे हा दर उद्यापासून लागू होणार आहे आणि सोबतच जर बघितलं किंमत स्थिरीकरण निधीच्या अंतर्गत हा दरवर्षी कांदा विक्री खरेदी केला जातो, त्या अंतर्गत पुन्हा हा निर्णय घेण्यात आला। अनेक शेतकऱ्यांनी तक्रार केल्या होत्या की कांद्याचे दर कमी आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठं नुकसान होत आहे। देशातील विविध राज्यांमध्ये देखील कांदा उत्पादन वाढलंय। अशा वेळी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा कसा देता यावा यासाठी राज्य सरकारच्या वतीने एक मोठं शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात दिल्लीत आलं होतं आणि त्यानंतर त्यांनी ज्या मागण्या केल्या त्या मागण्यांच्या आधारावरती हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे। कांद्याचे दर जे आहे, जे यापूर्वी 14 रुपयापर्यंत होते ते सध्या आता 16 रुपये 80 पैशापर्यंत जाणार आहे, त्यामुळे एक मोठा दिलासा शेतकऱ्यांना देण्यात आलेला आहे। प्रियंका, बरोबर आहे प्रसाद, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।